नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. गांजाच्या खोट्या प्रकरणात अडकवतो म्हणत दुकानदाराची 8 लाखांची फसवणूक. गांजाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन एका दुकानदाराकडून सुमारे 7 लाख रुपये आणि सोन्याची अंगठी उकळण्यात आली. हा प्रकार काल रुपीनगरमध्ये घडला. या प्रकरणी कैलास भास्कर चौधरी राहणार रुपीनगर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन उर्फ तानाजी नायकुडे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. अश्लील छायाचित्र, 5 लाखांची मागणी. मोबाईलच्या माध्यमातून कुटुंबियांची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्र संकेतस्थळावरून हटवण्यासाठी एका व्यक्तीकडे 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी व्यक्तीच्या फिर्यादीवरून रावेत पोलिसांनी ऋषिकेश भाऊसाहेब शिंदे राहणार हिंजवडी याला अटक केली. आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीला त्याच्या कुटुंबियांची अश्लील छायाचित्र पाठवली. ती एका संकेतस्थळावर अपलोड करून तिथून हटवण्यासाठी त्याने पैशाची मागणी केली. नगरसेविकेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई वेळी जप्त केलेला माल संबंधित दुकानदार या पथकाकडून जबरदस्तीने काढून घेत असतानाच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढल्याने 6 ते 7 जणांच्या टोळक्याने नगरसेविकेच्या पतीला मारहाण केली. त्यातील एकाने माझे बांगलादेशात शूटर आहेत, त्यांना सांगून तुला मारून टाकू अशी धमकी नगरसेविकेच्या पतीला दिली. हा प्रकार पिंपरी कॅम्पमध्ये परवा घडला. या प्रकरणी धनराज आसवानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नी सविता आसवानी या महापालिकेत नगरसेविका आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पहिल्या सोएब शेख, मुल्ला, जी अरबाज, शोहेब उमर या नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केलाय. शाळांनी आता आवाजवी फी वाढवल्यास दाद मागता येणार. शहरातील खाजगी शाळांकडून होणाऱ्या आवाजवी शुल्क वाढी विरोधात पालकांना आता अधिकृतपणे दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध झालाय. शिक्षण विभागाने विभागीय शुल्क नियामक समित्या कार्यान्वित करत शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्याची महत्त्वाची पावलं उचलली आहेत. या समित्यांमार्फत पालकांच्या तक्रारींचे निवारण केले जाणार असून शाळांवर नियमांची पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शालेय साहित्याच्या सक्तीबाबत शाळांच्या दुकानदारीविरुद्ध पालिकेचा कारवाईचा इशारा. शहरातील काही सीबीएसई विना अनुदानित व अनुदानित शाळांकडून पालकांना विशिष्ट दुकानातूनच गणवेश आणि पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जाते. याद्वारे कमिशनच्या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट केली जाते. तर काही शाळा व्यवस्थापनांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके व गणवेश खरेदी करण्यासाठी पालकांवर दबाव टाकतात. या घटनांकडे महापालिकेच्या शिक्षण विभागाने आता शाळांबाबत तक्रार आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलाय. शाळांनी ठराविक विक्रेत्याकडूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांनी केली आहे. हे साहित्य वाजवी दरात मिळत असताना ठराविक विक्रेत्यांकडून खरेदी का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे संबंधित शाळांवर कारवाई करावी अशी पालकांकडून मागणी सुरू आहे. वाहतूक पोलिसांकडून अवघ्या 1 महिन्यात 1.25 कोटीचा दंड वसूल. नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी व 4 चाकी वाहनांविरुद्ध मागील मार्च महिन्यात पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी एकूण 10,053 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून 1,37,18,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमांमुळे नियम न पाळणाऱ्यांची संख्या यानिमित्त उघड झाली. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापन हे मोठे आव्हान बनले होते. त्यामुळे वाहतूक विभागाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा विवेक पाटील यांनी दिली. महापालिकेच्या आकुर्डी येथील शाळेत आरटी प्रवेशासाठी मुदतवाढ. आरटी प्रवेशासाठी कागदपत्र तपासण्यासाठी काल सोमवारची अंतिम मुदत होती. मात्र दिलेल्या मुदतीमध्ये बहुतांश पालकांची कागदपत्र पडताळणी अपूर्ण राहिल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काल पडताळणी केंद्रावर झालेली गर्दी पाहता बहुतांश पालकांची कागदपत्र तपासणी करण्याचे काम अपूर्ण राहिलं होतं. कागदपत्र तपासल्याशिवाय शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही. वेळेत कागदपत्रे तपासणी होते की नाही यामुळे पालक वर्गात चिंता होती. अखेर मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.